मैं राधिका बोबू, मैं भगोर से आई हूँ। मेरी अभी 10th की एग्ज़ाम हुई है, रिजल्ट भी आ गया। पहले मुझे कॉमर्स लेना था, अब थोड़ा सा माइंड चेंज हो गया है। थोड़ा सा साइंस भी है और आर्ट्स भी, दोनों है मेरे पास। अभी पता नहीं कहाँ पे जाना है, थोड़ा सा टाइम लगेगा उसमें भी आने के लिए। पर जो सर ने बोला है मतलब मेडिकल में जाना, तो उसके ऊपर थोड़ा सा थिंकिंग करूँगी। आई एम थिंकिंग टू टेक मेडिकल और एनीथिंग। आई एम हैप्पी। अभी मुझे आज पता चला कि मेरे इसमें थोड़ी सी लैंग्वेज का भी है एंड फिंगर टिप्स। DMIT टेस्ट ली थी, उसके वजह से बहुत कुछ पता चला। मेरे नेचर के बारे में पता चला। मैं थोड़ा सा सेल्फ कॉन्फिडेंस नहीं है मेरे इसमें, वो भी पता चला। एंड अपने आप को इम्प्रूव करने की कोशिश करोगे ना, वीकनेस पे। और मैं अपने वीकनेस पे ज़्यादा फोकस करूँगी और जिसमें भी बहुत स्ट्रांग हूँ मैं, और उसमें स्ट्रांग होना ये करूँगी। और ठीक है, भाभी आप बोलो। भैया मैं क्या बोलूँ, मराठी में। हाँ, मराठी। 10वी नंतर मुलांचं काय करावं तेच प्रश्न असतो, ती कोणती साईड घ्यावी त्याने, कोणती नाही. पण योगेश सरांकडे तो प्रॉब्लेम त्यांनी सॉल्व्ह केला. आणि माझ्या मुलीच्या बाबतीत, माझ्या मुलीचं नाव आहे राधिका बू, मी भगुरून आले ॲक्च्युली. आणि सरांनी तो प्रॉब्लेम खूप मोठा सॉल्व्ह केला. आमचं डोक्यांचं टेन्शन गेलं. आम्ही कॉमर्समध्ये जात होतो, पण सरांनी तिचे जे होते प्रॉब्लेम्स होते तिच्यातले काही, तिच्यात स्ट्रेन वगैरे होतं, तर ते सरांनी दाखवलं. तर त्याच्यामुळे तिला समजलं की आपल्यात कुठे आपण वीक आहे, कुठे पॉझिटिव्ह आहोत, ते तिला समजलं आणि ते तिच्यावरती काम करणार. आणि योगेश सरांचं थँक्यू, त्यांच्यामुळे आमचं डोक्याचं खूप मोठं टेन्शन गेलं. आज आम्ही एकदम रिलॅक्स फील करतोय. जेव्हापासून रिझल्ट लागला तेव्हापासून डोक्यात होतं की कोणती साईड निवडायची, काय करायचं. कोणी बोलत होतं की कॉमर्सच चांगली आहे, हे चांगलं आहे, पण सरांनी एकदम छान पटवून दिलं की सायन्स बेस्ट आहे. थँक्यू.